माझ्या जेव्हा मी माझ्या मामाच्या घरी जायचो त्यावेळेस माझा मामा मला बघितलं की पोरी घेऊन पळूनच जायचं बघ. अरे हे तर काहीच नाही, मग मामी तर मला दारात पळून काढायची नाही. माझ्या राजा जेव्हा लोकांची लग्न व्हायची तेव्हा मम्मी लई जायची छाती पण बर तेवढं शिकून असून पण अरे घातल्या तुझं शिक्षण आणि तुझी नोकरी खात्यात चुलीत माझ्याकरता अशा जेसीब्या असा हैवा असा पैसा असून माझं लग्न गेले. माझ्या बजा मी तर अशा सोडून दिली होती बघ लग्न होईल म्हणून, पण शासनानंच आपल्या मामाची सोय केलेली आहे. मामा अरे कलेक्टर आपला मामा होय आणि आपल्यासाठी तोच नवरी शोधून देणार आहे. हो अरे तात्या आता वय झालंय ना, 2 दिवसानं डॉक्टर म्हणून सकाळचा काढणार सगळं बंद करा. पहिलं लग्न घेण्याचाच होय. अरे असं कसं सिनियरिटीनुसार माझा नंबर चल उड ताई स्वयंवरच आहे. मग एवढे दिवस दादा 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 करायचीच की. अरे संगे आमची आपत्ती बघून आमच्या मामानं आमच्यासाठी नवरी बघितली. येडी हळद समजासाठी एकच नाही, समजांना एकदम सेपरेट बघितली. कलेक्टर आहे आपला मामा कलेक्टर. ए संगे आम्ही तोंड बघू ते काय बघू, आता आम्हाला काय तुझी गरज नाही. तू इथून निघ बघितलं ना, आता तहसीलदार आमच्यासाठी पोरगी घेऊन येणार आहे. अरे गंगा लाव एकदम कडा लगीन होणार लगीन होणार लगीन होणार लगीन होणार. मग काय अरे शासकीय काम आहे. मग काय झालं? अरे बाबा तुमचं लगीन जुळवायला जमती आपल्याला जमती. अरे बाबा नाही तहसीलदार त्या मग काय त्या नाही तहसीलदार चालते की आपल्याला. मायला गाड्या आपण चालत गेला राव. हो ना राव. हो साहेब आम्ही तुमच्या जावाई काय जावाई हो साहेब आम्हाला नाही सांगितलं तुमची म्हणून. अरे चुपच होतं नाही काही पण नव्हता राव. हो साहेब हे घ्या आदेश आणि आमच्यासाठी पोरगी शोधा आता. अरे काय आदेश आदेश हो साहेब माफ बघा हो कशाचं पेन्शनचं का नाही हो लग्नाचं. हो साहेब काय ते पत्राचं घेऊन बसलाय. आम्ही देशाचे भविष्य आहे, देशाचे भविष्य तरुणांचं बघा होतं तरुणांचं. असं कसं सिनियरिटीनुसार माझा नंबर आहे. अरे म्हाताऱ्या तुझ्या 2च ओर राहिल्या, अर्ध्या गावात भासतात गेल्या. अरे 2 पण माझा नंबर आहे. हो साहेब आता मी कसे चौकान सत्कार मारतो ते. हो साहेब ती सोडा. कोणत्याही कामाची सुरुवात श्री गणेशापासून होते आणि आपलं नाव गणेशराव आहे आणि आपलं लग्न पहिलं झालं पाहिजे. असं कसं पहिलं लगीन या म्हाताऱ्याचं मग या गव्याचं. नाही दात आहे का तोंडात तुझ्या दात? साहेब लग्नासाठी दात नाही लागत, नवरी लागते नवरी. म्हटलं होतंय का? माझं आहे साहेब माझं करा. आता मला लाडक्या बहिणीच्या योजनेचं काम करायचंय. तुम्ही जा सगळे. हो साहेब ते लाडक्या बहिणीचं सोडा. लाडक्या बहिणीचे फॉर्मही भरून झाले, अकाउंट मध्ये पैसे आले. अरे लाडक्या जावयांचं बघा, लाडक्या जावयांचं आमचा फॉर्मही कोरडा, आमचा अकाउंटही कोरडा आहे. पहिल्यांदा आमच्यासाठी बघा. अरे काय लावलंय तुम्ही नवरी काय ऐकत नाही. तुम्ही एक काम करा, यांचे फॉर्म भरून घ्या बरं.
पण क्रायटेरिया काय ठेवू? Seniority. वारा मॅडम व्हॉट्सअपवर आहे का इंस्टाग्रामला फेसबुक काय चालू आहे सर आपलं ते सोडा साहेब नवीन शासन निर्णयानुसार आमचं लग्न लावायची जबाबदारी तुमची आहे आमच्यासाठी नवरी शोधा नवरी शोधा साहेब पहिलं माझं बघावं फक्त 2 वर्ष राहिली सर सगळ्यासाठी बघताय पोरगी माझं राहिलो माझ्यासाठी बघा नाही पोरगी तुमचं पण लग्न बाकी आहे हे बघा आता धरण उशाला आणि कोणाला कशाला अरे बाबा एक मिनिट ऐका ही फार मोठी सामाजिक समस्या झालेली आहे तुमच्या एकट्याची समस्या नाही आहे आणि मी एकटा नाही सोडू शकणार ही समस्या अरे मग मी करतो काय अरे ते कसं मी सांगणार ते आणि इतक्या लोकांना लग्नासाठी मुली मी कुठून आणणार हो साहेब ते आम्हाला माहित नाही तुम्ही जिल्हा दंडाधिकारी आहे तुम्ही पोरी निर्माण करा की आयात करा त्या पाकिस्तान मधून आणा श्रीलंकेमधून आणा या थायलंड मधून आणा पण आमचं लग्न करा ही आपल्या संपूर्ण भारत देशाची समस्या निर्माण झालेली आहे कारण मुलींचा जन्मदरच कमी आहे साहेब काहीतरी उपाय करा ना हो लागल्यास तर 365 दिवसाचा कृती आराखडा राबवा पण आम्हाला पोरगी हे पहा हे सामाजिक आरोग्य जे बिघडलेलं आहे त्याचा समतोल राखायचा असेल तर उपाय एकच काय लेख जगवा लोक शिकवा मुलींना मुलांना समजा मुलींना जन्म द्या मुलींच्या कळ्या गर्भामध्ये फोडू नका तरच मुलगा आणि मुलींचा जन्मदर समान राहील आणि सगळ्यांना लग्नासाठी बायका मिळतील म्हणजे या आयुष्यात आमचं लग्न होईना म्हणते अरे बाबा तुमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी केलेल्या कर्माची फळं भोगा तुम्ही आणि तुमचं काय सांगणार मी स्वतः कलेक्टर आहे जिल्हा दंडाधिकारी म्हणतो पण माझंही लग्न अजून बाकी आहे जास्त सुद्धा असं फिरायला बघा मांडवे बांधून आता चला त्यांचे वय ना आपलं चला कुंभमेळ्याला